आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात स्टँड फिटिंग व फ्रेमला कापड लावण्याची योग्य पद्धत कशी आहे ते। तर ह्या ज्या दोन रिंग आहेत, ही आतील रिंग आहे व ही जी हुकाची रिंग आहे, ही हुक लावलेली ती बाहेरची रिंग आहे। ही अशा प्रकारे, तर ही आतील जी रिंग आहे ती आपण खाली ठेवायची आहे सिंगल, आणि आपलं जे कापड आहे ते व्यवस्थित असं त्याच्यावर हंतरून घ्यायचं आहे ह्या अशा प्रकारे। तर अशा पद्धतीने हे आपण ठेवून घेतलेलं आहे, आणि ही बाहेरची जी रिंग आहे ही ती त्या कपड्यावरती ह्या अशा प्रकारे फिक्स करून घ्यायची आहे। तर हे आपण लावून घेतलेलं आहे। तर इथं तुम्हाला असं दिसत असेल की हे कापड दबत आहे, हे बघा। तर आता काय करायचं आहे, आपण हे हुकाच्या तिकडे इथे, हे हुकाच्या इथे जे चुरगळलेला जो भाग होता तो सर्वात प्रथम आपण प्लेन करून घ्यायचा आहे, आणि हे जे हुक आहे ते टाईट करून घ्यायचं आहे। हे टाईट करून झालेलं आहे। तर आता काय करायचं आहे, हुकाच्या ह्या बाजूने किंवा ह्या बाजूने तुम्ही कोणत्याही बाजूने कापड वडून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पूर्ण कापड वडून घ्यायचं आहे। हे जे सुरकुते आहेत ते पूर्ण तर आता हे सर्व बाजूने मी कापड हे असं व्यवस्थित खेचून टाईट करून घेतलेलं आहे। पुन्हा एकदा आपण अजून एकदा स्क्रू टाईट करून घ्यायचा आहे। तर जे थोडेफार सुरकुत्या राहिल्या असतील तेही आपले तर हे पुन्हा एकदा मी स्क्रू टाईट करून घेतला आहे व पुन्हा एकदा हे कापड खेचून टाईट करून घ्यायचं आहे। तर पुन्हा एकदा गोल अशा राऊंड मध्ये आपल्याला कापड हे टाईट करून घ्यायचं आहे। तर हे आपलं कापड व्यवस्थित असं फिटिंग करून झालेलं आहे। तर इथं तुम्ही असं दाबूनही बघू शकताय, आपलं कापड हे दबत नाहीये, आणि असं वाजवलं तरी आवाज येतोय, म्हणजे आपलं हे कापड जे आहे ते व्यवस्थित असं फिक्स झालेलं आहे। तर अशाच प्रकारे तुम्हालाही फ्रेमला कापड व्यवस्थित असे लावून घ्यायचं आहे। हे आहे लोखंडी स्टँड। हे स्टँडचे 4 पाय आहेत। तर ह्या पायांच्या आधी आपण काय करायचं आहे, हे स्क्रू जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत। हे स्क्रू काढून घेतल्यानंतर ना, ही जी खालची बाजू आहे अशी प्लेन, आणि हा जो गोल आहे हे अशा पद्धतीने खालच्या दिशेने लावून घ्यायचा आहे। स्क्रू असा, आणि असं हाताने हे स्क्रू असं धरायचं आणि हे हाताने असं टाईट करायचं। हे असं हातानेही फिरवलं की आपलं स्टँड जे आहे फिटिंग बसून जाते, किंवा जर तुमच्याकडे पाळणा असेल तर तुम्ही त्याने सुद्धा फिटिंग करू शकता हा स्टँड। तर हे पुन्हा असं दुसरा पाय लावताना आधी हा स्क्रू असा हाताने फिरून फिटिंग मध्ये बसून जाते। हे पहा, हा तिसरा पाय सुद्धा आपण अशाच प्रकारे फिटिंग करून घ्यायचा आहे। हा अशाच प्रकारे तिसरा पाय सुद्धा फिटिंग करून घ्यायचा आहे।
ह्या 6 वर स्क्रू धरला आणि हा खालून स्टँडचा पाय फिरवायचा. आता हे 3 पाय लावून झालेले आहेत. हा चौथा, चौथा सुद्धा आता स्टँड. तर इथे आपल्या स्टँडला 4ही पाय लावून झालेले आहेत. मग आता आपण काय करणार आहोत की जे आपले फ्रेमला कापड लावलेलं रिंग आहे ते आपण ह्या स्टँडवरती अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. तर हे व्यवस्थित असं स्टँडला बसते. तर आपले जी स्टँडची साईज आहे ती 18 इंच आहे व रिंगची साईजसुद्धा 18 इंच आहे. त्यामुळे ते एकदम परफेक्ट असं फिटिंगमध्ये रिंग बसते.